महाराज यांची ह्या मुखातून निघालेली सावताबाबाचं चारित्र्य सांगत असताना किंवा त्याचं गुणगान गात असताना या ओवीच्या सानिध्याने सावता महाराज म्हणजे भिकू महाराजांनी आपल्याला काय उपदेश केला ते आपण या ओवीच्या माध्यमातून थोडं बघण्याचा प्रयत्न करू. ईश्वरी ठेवणी भाव हृदय साठवावा देव येरे प्रपंच उपाव तृणवत जाणावा. या हृदयामध्ये त्याचा अर्थ असा, ईश्वरी ठेवणी भाव, हृदयामध्ये ईश्वराचा भाव ठेवून आणि हृदयामध्ये देवाला साठवून प्रपंच जो करतो किंवा प्रपंच जो करतो, प्रपंच करत असताना त्याला जे येणारं जे सामर्थ्य आहे किंवा त्याच्या मनामध्ये जे येणारा त्या प्रपंचाविषयीचा जो विचार आहे तो तृणव्रत आहे असं म्हटलं जाते. म्हणजे शेतामध्ये आपण पेरणी केल्यानंतर जे त्या ह्याच्या आपल्या लावलेल्या ज्याची पेरणी केलो त्याच्या भोवताली जे येणारं गवत असतं त्याला म्हणजे तण म्हणलं जातं. तसं जर आपण हृदयामध्ये ईश्वर साठवला आणि आत्म्यामध्ये ईश्वर आणि देव, इथं बघा भिकू महाराजांना ईश्वरी ठेवणी भाव हृदय साठवावा देव ये प्रपंच उपावत्र नवत जाणावा. देव आणि ईश्वर या दोघांवर भर दिलेला आहे. तर आता आपण हा याचा सरळ अर्थ पाहिला. आता याचा आपण याचा विस्तार कसा करता येतं या सावता चारित्र्याच्या माध्यमातून आपण पाहू. हा अखंड हरिनाम सप्त्याचा 25वा वर्ष आणि या 25व्या वर्षाची लास्टची सेवा आज जी नामदेव महाराज यांची संजीवन समाधी आणि या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं प्रवचनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. आणि मी जास्त वेळ न घेता फक्त एक अर्ध्या तासामध्ये या प्रवचनाला जेवढं बोलता येईल तेवढं मी अर्ध्या तासामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि ईश्वरी ठेवणी भाव, हा ईश्वर आणि भाव या दोघांचं थोडंसं विवेचन करू. या 25 वर्षाच्या आपण जे या सावता मंदिरामध्ये असंख्य असे प्रवचनं कीर्तनं तुम्ही सर्व संत मायबापानं श्रवण केलेलं आहे आणि पुढेही करत राहाल. आणखीन पुढेही तुम्ही श्रवण करत राहाल. पण तुमच्या हृदयामध्ये जोपर्यंत देव आहे, तुम्ही हृदयामध्ये सावताला साठवून आहात तोपर्यंत हे सर्व श्रवण करता येतं. ज्या दिवशी आपली स्मरणशक्ती आपण काय बोललो याचं जर ज्ञान नसेल त्यावेळेस आपण कितीही देवजग केलं तर शक्य नाही. म्हणून माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, जे आपलं आजचं वय आहे, तरुण वय जे आहे, या तरुण वयामध्ये ईश्वराच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. म्हातारपणाला शक्य नाही, देवाच्या सानिध्यामध्ये जाणं शक्य नाही. त्याला म्हातारपणाला काय जेवलं ह्याचं जर ज्ञान राहत नाही, समजा एक 70 ते 80 वर्ष झालं, काय बोलतो आणि काय ऐकतो याचं ज्ञान राहणार नाही. म्हणजे आपले सर्व इंद्रिय कमकुवत होऊन जातील. जोपर्यंत इंद्रिय चांगल्या प्रकारे आहेत तोपर्यंत देव आहे. आणि देव हा परमार्थसुद्धा अतिशय तरुण आहे. जी काही व्यक्ती, आता तुम्हाला जर याच्यामध्ये सांगायचं म्हणलं, ज्या व्यक्तीनं ज्ञानेश्वर महाराज ही व्यक्ती, याला आपण आज रोजी देव मानतो आणि ते देव आहेत, या व्यक्तीनं आपल्या वयाच्या 12व्या वर्षी आणि 22व्या वर्षी समाधी घेतली. 12व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. म्हणजे तो किती तरुण आहे बघा बरं का. ज्ञानेश्वर महाराज एकदम तरुण वयात. त्याच्यानंतर 2 नंबरला आद्यशंकराचार्य 29 वर्ष. आद्यशंकराचार्य झाल्यानंतर विवेकानंद 39 वर्ष. 29 आणि 39, आद्यशंकराचार्य 29, विवेकानंद 39. त्यानंतर तुकाराम महाराज 42 वर्ष. या एवढ्या तरुण वयामध्ये एवढं पारमार्थिक कार्य करून गेलेलं आहे. आपण आज रोजी 50-60च्या घरात सरकलो पण आपल्याच्यानं शक्य झालं नाही का तो, कारण का तर आपण लहानपणी त्याच्या सानिध्यामध्ये गेलो नाही म्हणून ते शक्य झालं नाही. आज गेलो, जे झालं ते झालं मागं, पण आतासुद्धा या देवाच्या सानिध्यामध्ये, या संताच्या वाङ्मयाच्या सानिध्यानं, म्हणजे या संतानं जे सांगितलेला जो मंत्र आहे या मंत्राच्या सानिध्यानं आपल्याला वाचायला येत नाही, ना येऊ द्या, वाचायला ना येऊ द्या, काही हरकत नाही. कुठलंही ज्ञान म्हणजे न वाचता सुद्धा आपल्याला घेता येतं. आपले असंख्य पूर्वज आहेत.
ज्ञानेश्वर महाराजाला वाचन नव्हतं, कारण का तर ही ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबाने लिहिता येत नव्हतं ज्ञानेश्वर महाराजाला फक्त सांगता येत होतं. स्थित प्रज्ञेचे लाभे मनाचे सारस्वत उभे, मग सकळ शास्त्र प्रकटे मुखा माझी. एक ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे भगवान श्रीकृष्णाबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेल्या. ज्याचा जन्म झाला त्यावेळेसच त्याला सगळ्या पुराणाचं ज्ञान होतं, सगळ्या पुराणाचं ज्ञान होतं. असे हे भगवान श्रीकृष्ण, असे हे ज्ञानेश्वर आणि भगवान श्रीकृष्णामध्ये काही विभक्त नाही, कारण का दोघांचाही जन्म एकाच दिवशी आहे, अष्टमीलाच आहे, बुधवारच आहे, म्हणून हे दोघं विभिन्न नाहीत. स्थित प्रज्ञेचे लाभे मनाचे सारस्वत दुभे. स्थितप्रज्ञ लोक आहेत हे, म्हणून यांना जन्मताच हे मिळालेलं ज्ञान आहे. ठीक आहे, त्यांना ज्ञान मिळालं, ठीक आहे, पण त्या मिळालेल्या ज्ञानाचा त्यांनी लोकांसाठी उपयोग केला आणि ते ज्ञान आपण आजपर्यंत घेतलेलं नाही. आता तर घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते नाम म्हणजे ज्ञान म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठामध्ये सांगितलं, सतत हरे मुखे म्हणा, हरे मुख म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सतत हरीचं नाम घ्या, सतत हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. सतत जर हरीचं चिंतन करत राहिलो ते सगळं तुम्हाला ज्ञान मिळालं. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं जर असेल तर वाल्या कोळ्याचं उदाहरण आहे. वाला कोळ्याला राम म्हणता येत नाही, मरा म्हणत होता, पण तो महर्षी झाला. बरं का, महर्षी या देवामध्ये सगळ्या म्हणजे या ऋषिकुळामध्ये महर्षी हे सर्वोत्तम पद आहे. महर्षीच्या पुढे कोणी नाही. आता त्याचं जर विस्तार जर करायचं म्हणलं तर सप्त महर्षी आहेत. एक ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी 18व्या अध्यायामध्ये, नहुषा स्वर्गाधिपती झाला, राटूने बांबला, येणे भुजगत पावला, येणेसी काही. ह्या सप्त ऋषीच्या, आता चलत फास्टमध्ये सांगतो बरं का, तेवढं डीपमध्ये सांगत नाही. तर हा नहुषा राजा इंद्रपद मिळालं, पण एवढं इंद्रपद मिळाल्यानंतर सुद्धा माणूस माजतो. ज्या माणसाकडं ही मिळालेली संपत्ती आहे, धन आहे किंवा हे शरीर आहे, ही बी टिकवायची ताकद लागते. जे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आले असे टाह्या, ते जाण विभूती माझे धनंजय. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जिथं जिथं धन आणि संपत्ती आहे आणि त्या जागेत दया आहे, त्याच जागेत भगवंताची वस्ती आहे. सगळं आहे, दुनिया आहे, संपत्ती आहे, दया आहे, शरीर आहे, सगळं आहे, पण त्या जागेत जर दया नसेल, एकमेकाबद्दलचं प्रेम नसेल, तर त्या जागेत देव नाही. ती संपत्ती थोडे दिवसामध्ये नाश पावणारी आहे. म्हणून मनामध्ये प्रत्येकाविषयी करुणा निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येकाविषयी आत्मीयता पाहिजे. जोपर्यंत आत्मीयता आहे तोपर्यंत त्या घरामध्ये लक्ष्मी आहे. हा झाला ह्याचा विषय. नहुषा स्वर्गाधिपती झाला. ह्या नहुषाला स्वर्गाचं इंद्रपद मिळालं, पण नहुषाला तो टिकवता आले नाही. येणे राटूने भांबवला, येणे भुजंग तो पावला, येणेसी काही. त्याला अशी इच्छा झाली, इंद्रपद मिळाल्यानंतर इंद्राच्या पत्नीचा सहवास करावा अशी अपेक्षा झाली. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी इंद्रपत्नीने एक विषय मांडला की तू सप्तऋषीच्या, मला हे सांगायचं की सप्तऋषी किती उच्च कोटीचे असतात हे सांगायचं आहे. सप्तऋषीच्या ह्याच्यामध्ये पालखीमध्ये बसून ये आणि तू आल्यानंतर आपला विवाह होईल आणि त्यावेळेस आपला संसार होईल. पण त्याला जल्दी झालेली होती. ह्या नहुषाला लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा होती. म्हणून या नहुषानं काय केलं, ते रथ जे पालखी असेल चलत असताना दमानं चाललेले होते आणि ह्यानं एकाला लात मारली. लात मारल्याबरोबर सप्तऋषीनं श्राप दिले, तू भुजंग तो पाहिजे म्हणजे साप होऊन पडशील. आणि तो साप होऊन पडला ह्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीवर. येणे भुजंग तो पावला. आणि त्या भुजंगाचे ज्यावेळेस, हा भुजंग म्हणजे कोण, तर भगवान श्रीकृष्णानं कालियानाचा ज्यावेळेस वध केला, तो कालियाना त्या दोहामध्ये होता ना, ह्याच्या आपल्या गोकुळाच्या नर्मदेच्या दोहामध्ये, त्यावेळेस भगवंतानं त्याचा उद्धार केला. ही नहुषा स्वर्गाधिपती झाला, येणे बांबवला, येणे भुजंगत पावला. हा त्याचा हे आहे, अर्थ आहे किंवा त्याची कथा आहे. अशा प्रकारे मला हे सांगायचे की या सप्तऋषीमध्ये ऋषीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. आणि हे ऋषी काय करतात, हे ऋषी फक्त नामजप, वाल्मिकानं रामजप केला. केवळ राम नावानं रामायणाच्या रूपानं आज रोजी वाल्मिकी ऋषी होऊन गेले किंवा अजरामर झाले.
आज रोजी आपण रामाचं ज्यावेळेस रामायण वाचतो त्यावेळेस वाल्मिकी रामायणच वाचतो. आता ते नंतर बरेचसे काही पडले, पण मूळ जे रामायण आहे ते वाल्मिकीचं, त्या वाल्या कोळ्याचं रामायण. आणि केवळ राम मरा या शब्दानुसार त्याला राम प्रकट झाला. तर आपणाला आज रोजी एवढं तर ज्ञान आहे की राम म्हणू शकतो आपण, एवढं तर ज्ञान आपणाला आहे. मग ह्या ज्ञानाचा उपयोग आपण रामासाठी का करू शकत नाही? आपण दिवसामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये आता हा विषय राम नामावरच निघाला आहे, तर तुम्हाला एक हे सांगतो. रामरक्षा स्तोत्र म्हणून आहे. आपण भीमरूपे महारुद्र हनुमान वानेरे अंजनी सुतम हे रामरक्षा स्तोत्र आपण म्हणतो. पण या मागाला इतिहास माहीत नाही हा कसा तयार झाला. तुम्हाला एक हा इतिहास सांगतो. ज्यावेळेस रामदास स्वामी याला आपल्या नाशिकला काळा रामाचं मंदिर आहे. मी जाणार नाही बरं का, आहे. मग तुम्ही कोण गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल काय का काळा रामाचं मंदिर. त्या काळा रामाच्या मंदिरामध्ये रामदास स्वामी तिथं मुक्कामी होते. आणि मुक्कामी असल्यानंतर त्यांना काही लोकांनं हा संन्यासी माणूस अन्न ज्यावेळेस भिक्षा मागून आणायचे त्यावेळेस तळलेलं अन्न, तेलकट अन्न, तामस वृत्तीचं अन्न आणून द्यायचे. आणि ते रामदास स्वामी ते तळलेलं अन्न त्या नदीमध्ये धिवायचे. तिथं एक खडक आहे म्हणून मोठा, त्याच्यावर तपस्या केलेली. त्या काळा मारुतीच्या बाजूला नदी प्रवाहामध्ये एक खडक आहे, त्याच्यावर रामदास स्वामींनी तपस्या केली. त्या खडकावून ज्यावेळेस पाणी जात होतं ते अन्न धुवून त्यांनी खात होते. एवढं त्याचं हे होतं. संन्यास धर्मामध्ये तेलकट तुपत म्हणजे तामसीव्रतीचं अन्नसुद्धा सेवन केल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होते असं शास्त्र सांगतं. आणि ह्या रामदास स्वामीने ते केल्यानंतर ज्या वेळेस त्यांच्या मनामध्ये एक रात्रीच्याला त्या हनुमंताच्या मंदिरामध्ये झोपल्यानंतर एक विचार असा आला, आपण काहीतरी या जगाचं देणे लागतो. म्हणून त्यांनी काय केले, त्या नदीमध्ये 13 कोटी रामनामाचा जप केला. ते तेवढं जप करण्यासाठी त्यांना 13 दिवसाचा कालावधी लागलेला होता. समर्थाला रामदास स्वामीला 13 दिवसाच्या काळामध्ये 13 कोटी जप झाले होते. त्यांनी एकही दिवस झोपलेलं नव्हतं 13 दिवसामध्ये. तुम्ही म्हणताल 13 दिवसामध्ये 13 कोटी कसं झालं? 24 तास कमरेएवढ्या पाण्यामध्ये उभा टाकून एवढा मंत्र जप केलेला होता 13 कोटी. त्यावेळेस त्यांच्या पहिल्यांदा मुखातून अक्षर हा निघाला होता, मनोजो मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तम. ते मारुती स्तोत्र या रामदास स्वामीनं काळभैरव म्हणजे काळा मारुतीच्या सानिध्यामध्ये लिहून काढलेलं आहे. एवढं ह्या रामनामामध्ये एवढं सामर्थ्य आहे बरं का. तर आता तुम्हाला रामनामाचं महात्म्य किंवा सामर्थ्य हे कळालं तर आपण उठल्या आपण ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जमिनीवर पाऊल ठेवू त्यावेळेस आपल्या मुखातून राम निघाला पाहिजे. ज्यावेळेस राम निघाला त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये किंवा त्याच्या दिवसभराच्या कार्यामध्ये कधीही कुठलंही पाप होत नाही. आपण आज रोजी उठल्यानंतर पहिल्यांदा कुणाचं वाईट चिंतन करतो तर शेजारीच. ह्याचं चांगलं होऊ नये, पण त्याचं चांगलं होऊ न होऊ पण 100% तुझं वाईट होणार. स्वतःचं वाईट जर करून घ्यायचं असेल तर लोकांचं वाईट चिंतन करा. आणि स्वतःचं चांगलं आणि लोकांचं चांगलं चिंतन करायचं असेल किंवा हो असे अपेक्षा असेल तर रामाचं चिंतन करा. असं हे सावताबाबाचं ईश्वरी ठेवणी भाव हा पहिला ह्याच्यामधल्या म्हणजे ओवीमधल्या हा पहिला अर्थ असा. आणि हृदयी साठवावा देव. बरं का, हा झाला हे ईश्वरी ठेवणी भाव. आता भाव ठेवलं रामनामावर आपण बरं का. मग भाव ठेवल्यानंतर आता काय आठवायला पाहिजे? हृदयी साठवायला पाहिजे देव. आता उठल्या देवाचं नाव घेतलं गोष्ट खरी आहे, पण देवाचं नाव घेऊन भागणार नाही. या देवाची मूर्ती आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट व्हायला पाहिजे. इथं ज्ञानेश्वर महाराजाच्या असंख्य अशा ओव्या येतात. ते हृदयामध्ये रामू आस्था सर्व सुखाचा आरामू, भ्रांतीची या कामू विषयावरी, निदैवियाच्या घरी लोहर उचलिया सहस्त्वरी, तेत बसून उपवास करी दरिद्री जिया.
काय कमळकंदा आणि दुर्धरे नांदुकू एकीची या घरी जवळची या घरी चिखलाची उरी. ते चुकलं काय की जरा. बरं. कमळकंदा आणि दुर्धरे नांदुकू एकीची या परिवारी जवळची या चिखलाची उरी. काय महाराज तुम्ही का कमल कमल दिली दरगुरी नांदुकू एकीची घरी परी परागशी भ्रमरी जवळची चिखलची हा. उरी. अशा ओव्या आहेत याच्यामध्ये. तर याच्या एका ओवीचा तुम्हाला अर्थ सांगतो. ना तरी निदैवियाच्या घरी लोहर उतली या सहस्तवरी ते तर बसून उपवास करीत दरिद्री जया. आपल्याकडं आज रोजी आपला ज्ञानेश्वर महाराज हे दुसऱ्या तिसऱ्याचं कोणाचं उदाहरण देत नाहीत, स्वतःचं उदाहरण देतात. ज्ञानेश्वरी म्हणून तर जिवंत ग्रंथ आहे. हा ग्रंथ अतिशय जिवंत आणि अतिशय तेजस्वी ग्रंथ आहे. इथं उदाहरण देत असताना ज्ञानेश्वर महाराजांना कुणी आता बरेचसे इथं वाचक आहेत, वाचतात, समजतही काही लोकाला समजतही नाही. याच्यामध्ये कुठल्याच ह्याचा दृष्टांत नाही. एखाद्या राजाची कथा सांगितल्या अशातला प्रकार नाही. एक चुटकीमध्ये एकाच शब्दामध्ये, आता तुम्हाला जर सांगितलं का नहुषा स्वर्गाधिपती झाला, तसं एका ओव्यामध्ये त्याला हे केलं जातं आहे. आता सकाळी दुपारी महाराजांना कीर्तनामध्ये सुद्धा सांगितले, देख पा जनकादी का कर्म जाते असे का पावते सुख मोक्षाशी झाले. सांगितले का तुम्हाला? ह्याचा सांगण्याचा उद्देश असा, हे जे सावता बाबा आहेत, तुम्हाला आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो. आता तुम्ही बरेचसे माळी समाजातले आहात. सावता बाबा हे तुम्हाला कोण आहेत ह्याचं ज्ञान आहे का? कुणाचा अवतार आहे? नामदेव महाराज एकाचे अवतार आहेत. बरेच लोकांना तुम्हाला सांगितले ती माहिती असेल. कुणाचे अवतार आहेत नामदेव महाराज? आहेत. उद्धव कुणाचा अवतार आहे? हे पार बिभीषण अंगद इथपासून परंपरा येते ह्या तुकाराम महाराजापर्यंत. तसं सावता बाबाची परंपरा आहेत. सावता बाबा हे जनकराजाचे अवतार. बरोबर आहे का? जनकाचे अवतार आहेत हे. ज्ञानेश्वरीमध्ये एकच ओवी आहे, देख पा जनकाधिका कर्म जाते अशिकार मोक्ष सुखाचे पावते झाले. जनक राजा हा विधीही नामानं प्रसिद्ध आहे. त्यांनी दुपारी एक शब्द वापरले ते विधीही नाम. त्या देहाचा विसर पडलेला, विधी हा शब्दाचा अर्थ. जनक राजा हा सीतेचा वडील. आता तर आलं लक्षात. हा इतका तपस्वी की याला स्वतःच्या शरीराचा विसर पडलेला, एवढा हा पवित्र किंवा एवढा हा देवभक्त. आणि त्याचा अवतार हा सावता बाबा. सावता बाबालाही ह्या देहाचा विसर पडलेला होता. मला सांगा, सावता बाबानं ज्यावेळेस याचे पूर्ण संसार जळाला, त्या संसाराच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळ आणि त्याशिवाय घरामध्ये शेती नाही, रोजगार करून खाणारे यांचे सावता बाबाचे जे पूर्वज आहेत, हे लोक तिथून येऊन इथं राहिले अरणला. कसं राहिले असतील, कसं जगले असतील? तरी हा जन्म घेतल्यानंतर आपण काही ना काही करून खातो, हा विषय वेगळा झाला. सावता बाबाचं चारित्र्य, हा देह ज्यावेळेस यांचं घर जाळलं, गेलं तर गेलं, काही फरक पडणार नाही, परत उभा करीन ते सामर्थ्य. तसं जनकाची राजधानी पूर्ण जाळत होती, जळायला लागलेली होती. आणि जनक राजाचे गुरु कोण महाराज? जनकाचे गुरु कोण आहेत? प्रभू रामचंद्राचे गुरु वशिष्ठ त्याचेच गुरुच आहेत. ज्यावेळेस वशिष्ठाकड हे विद्या ग्रहण करत होते, त्यावेळेस जनकाच्या नगरीला आग लागलेली होती आणि काही शिपाई येऊन सांगत होते जनकाला, हे राजन, आपल्या राजाला आग लागलेली आहे. जनकाची ऐकायची तयारी नाही. 1 मिनिट 1 सेकंदसुद्धा असं मागं पाहिलेलं नाही. जनकानं जिथल्या तिथं आपल्या सैनिकाला उभा केलेला आहे. जोपर्यंत गुरुच्या आज्ञा मिळणार नाही तोपर्यंत हा उठणार नाही. आणि ज्यावेळेस गुरुला विचारलं गेलं,
या शेवकानं ज्यावेळेस महाग उभा टाकून गुरुकडे लक्ष गेलं आणि गुरुनं विचारलं काय झालं, त्या नगरीला आग लागलेली आहे. त्यावेळेस गुरुनं सांगितलं, त्या शिष्याचा आणि त्यांचा संवाद आहे बरं का, हे शिष्यगणो, हा जनक, या जनकावर माझं एवढं कशासाठी प्रेम आहे, तर बघा त्याचं नगर जळाले. तुम्हाला साधं त्याची आग येवलेली आहे किंवा तुमचं एखादी लहानसं झोपडी जळला तर तुम्ही पळत चालला, पण हा जनक त्याचं राज्य जळाले तरी मी शिकवत असताना त्या शिक्षेमधून थोडंसुद्धा विचलित झाले नाही. म्हणून त्याला हा विधी जेक जनक पा अधिका कर्म जाते आशिका मोक्ष सुखाची पावते झाली. हा एवढा गुरुच्या किंवा नामजपाच्या किंवा अध्ययनाच्या ह्याच्यामध्ये सहवासामध्ये होता किंवा एवढं त्याचं मन एकाग्र होतं, म्हणून त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी एक ओवीमध्ये इथं पूर्णत्वाला आलं. तसं ईश्वरी ठेवून भाव हृदय साठवावा देव, जसं जनकराजानं आपल्या हृदयामध्ये हा देह हे जे देवाला जसं साठवलं, तसं आपण या देवाला हृदयामध्ये साठवावं, असं सावता बाबा किंवा भिकू महाराज या ओवीच्या माध्यमाने ईश्वरी ठेवणी भाव हृदय साठवावा देव, हे भिकू महाराज या 2 शब्दामध्ये एवढा अर्थ दडलेला आहे असं सांगतात. आणि एरे प्रपंच उपावत्र नवत जाणावा. आता याच्या पुढे आपण बोलत असताना हा प्रपंच कसा आहे, या प्रपंचामध्ये सांगत असताना प्रपंच नाशिवंत आहे, सगळ्यालाच माहीत आहे. ही देह जाणारच आहे, एक नाही. आज ना उद्या आपण मरणार आहोत, ही सत्य घटना आहे. पण मरत असताना ज्ञानेश्वर महाराजाच्या हिशोबानं जर मेलो तर जरा बरं होईल. ठीक आहे, ज्ञानेश्वर महाराजाच्या हिशोबानं जरी नाही मेलो तरी आपल्या हिशोबानं मरा, आपल्या अंतरात्म्यानं, आता जे सावता महाराजांना सांगितलेलं आहे त्या हिशोबानं तर मरा, हृदयामध्ये देवाला साठवून तर मरा. ईश्वराला हृदयामध्ये साठवा. ईश्वराला हृदयामध्ये साठवून जर मेलो तर ज्ञानेश्वर महाराजाच्या ओव्याने भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकाच्या अनुसारानं असा त्याचा अर्थ आहे, अंतकालेंच ममे समरणम त्याजंती कलेवरम. अंतकालाच्या वेळेस ज्यावेळेस मेलं त्यावेळेस मला माझी प्राप्ती होती. तर ही प्राप्ती करून घेण्यासाठी येनवी तरी नरकाचे दुःख पाहूनी स्वर्ग नाम सुख वाचून नित्यानंद निर्दोष का स्वरूप माझे. पापात्मिके पाप पुण्य जायचे, पुण्यात्मिके पापे नरक जायचे आणि पुण्यात्मिके पुण्य स्वर्ग जायचे. भगवान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पापात्मिके पापात्मिके पुण्य स्वर्ग जायचे, पापात्मिके पापे नरक जायचे आणि पुण्यात्मिके पापे स्वर्ग जायचे. बघा इथं घोळ कसा आहे, घोळ आहे का नाही महाराजाच्या. ह्या ओवीमध्ये फार मोठा घोळ आहे, ही ओवी समजत नाही लवकर. रिद्धिसिद्धीचे भांडारे अमृताचे कोठारे त्या गावी खिल्लारे कामधेनूची. ज्यावेळेस ह्या ओवीचा रेफरन्स आपण ह्या ओवी सोडवण्यासाठी लावू त्यावेळेस ही ओवी समजते. तर इथं असा आहे, ज्यावेळेस आता त्या ओवीचा पूर्णच ही खुलासा करतो बरं का. खुलासा करत असताना असा ह्याच्यामध्ये रिद्धिसिद्धीचे भांडारे अमृताचे कोठारे त्या गावे कामधेनूचे. आली का, चुकली? खिल्लारे. तर याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेस या संसारामध्ये आपण आलो, जन्म घेतलो, त्यावेळेस भगवान सांगतात जन्म घेतल्यानंतर कष्ट करायला पाहिजे. इथं याचा एक संस्कृतमध्ये ओवी अशी आहे, त्रिविद्या सोमपा पूतपापा यज्ञ रेवष्टे स्वर्गंते प्रार्थनंते ते पुण्यमासा स्वर्ग लोके आसरंती दिव्य देववान देवभोगियान. मला ज्ञानेश्वर महाराजाच्या ओवीमध्ये थोडीशी जम्पलिंग व्हायला लागली होती म्हणून मी हा श्लोक घेतला. त्रिविद्या मम सोपमा पूतपापा यज्ञ रेवष्टे स्वर्गंते प्रार्थनंते ते पुण्यमासा सुरेंद्र लोके आश्रिता दिव्य देवभोगियान. ज्या लोकाला तिन्ही वेदाचं ज्ञान आहे, बरोबर आहे, तिन्ही वेदाचं ज्ञान, साहिशास्त्राचं ज्ञान, 18 पुराणाचं ज्ञान आहे, त्या लोकाला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्ग श्रेष्ठ आहे असं ते लोक मात्री विद्या सोमपा पूतपापा यज्ञ रेवष्टे स्वर्गंते प्रार्थनते ते पुण्यमासा स्वर्ग लोके आसरंते दिव्य देव भोगियान.
आता याचा मराठीत अर्थ सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्या लोकाला वेदाचं ज्ञान आहे, शास्त्राचं ज्ञान आहे, त्या लोकाला देवलोकामध्ये राहता येतं. देवलोकामध्ये राहिल्यानंतर ती लोक परत या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. बरं का. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जन्मम पुनरपि मरणम, म्हणजे हा सतत वाढणारा हा चक्र. किती जरी ज्ञानाची प्राप्ती करून घेतलो, ज्ञान पुण्य कमाई केलो, स्वर्ग मिळतं, नरक मिळतं, जन्म मिळतो आणि मरण मिळतं. हे झालं चक्र. जर ही चुकवायचं असेल, चुकवायचं आहे आता, हे चुकवायचं असेल तर आपणाला मोक्ष म्हणजे भगवंताच्या सायुज मुक्तीसाठी, आता त्याच्यामध्ये आमच्या भागवतानं 5 प्रकारच्या मुक्ती सांगितलेल्या आहे. सायुज असेल, आणखीन कोणची मुक्ती असेल, त्या मुक्तीच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते प्रयत्न करण्यासाठी आपणाला हे भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. जसं नामस्मरण करत असताना आपण निव्वळ नामस्मरणच केलं असं नाही, सावताबाबांना केवळ नामस्मरणच केले अशातला प्रकार नाही. त्यांचे 10च अभंग आहेत. आणि ही जे ग्रंथ लिहिलं गेलं भिकू महाराजानं, हे सावता महाराजाच्या ध्येय त्यागल्यानंतर, समाधीच्या नंतर, मला वाटतं 40 का 50 वर्षानं लिहिलेला ग्रंथ आहे. लास्टला दिलं वाटतं तिथं. हा नंतर लिहिलेला ग्रंथ आहे. त्याला जशा प्रकारे बुद्धी सुचली गेली त्यानुसार त्या ग्रंथाचं. आणि सावताबाबांना विशेष म्हटलं तर आपण आरतीमध्ये सतत म्हणतो विश्वरूप दावले. सावताबाबाकडे एवढं सामर्थ्य होतं. जसं भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दावलं, तशा प्रकारे सावताबाबाने विश्वरूप दावलेलं आहे त्या गुरुवाला. बरोबर आहे, गुरव आहेत, त्या गुरुवाला विश्वरूप दावलेलं आहे. म्हणजे एवढं सामर्थ्य आहे. तो प्रत्यक्षात परमेश्वराचा पूर्ण अंश आहे. पूर्ण अंश आहे म्हणतो मी. भगवंताचे 3 रूप आहेत. एक अंश, अंशतम आणि पूर्ण अंश. राम हा अंशतम अवतार आहे, भगवान श्रीकृष्ण पूर्ण अवतार आहे. तुम्ही म्हणसाल मला आता हे असं कसं सांगलं, राम हा पूर्ण अवतारी आहे. राम हा पूर्ण अवतारी नाही, राम हा अंश अवतार आहे. भगवान श्रीकृष्ण पूर्ण अवतार आहे. आणि त्याच्यानंतर भगवंताचे 3च पूर्ण अवतार आहेत. 3 अवतार आहेत. 3 अवतार सांगू का? 3 अवतार. पहिला अवतार पश्चन गर्भ रूपानं, दधीच्या पोटामध्ये पश्चन गर्भ रूपानं तिचं सर्व देवताचं रक्षण केलेलं. इंद्रानं ज्यावेळेस ह्या 36 देवाचं जे हनन केलं गेलं त्यावेळेसचा अवतार कश्यपाने दधीच्या पोटामध्ये. दुसरा अवतार वामन उपेंद्र रूपानं अवतार. आणि तिसरा भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं अवतार. हा झाले भगवंताचे 3 अवतार. तसं या सावताबाबाच्या अवतारामध्ये सावताबाबानं सुद्धा या गुरुवाला आपलं विश्वरूप दर्शन दावलं. आपला मुद्दा असा होता, आपला मुद्दा कुठं होता ह्याच्यामध्ये की पुण्यात्मके पापे जायचे. आपला मुद्दा हा होता, जर आपण स्वर्गामध्ये गेलो, आपण आज रोजी स्वर्गामध्ये गेलो असं गृहीत धरा आपण स्वर्गामध्ये आहोत आज रोजी आणि आहोत आज रोजी. कारण का आता आपण सावताबाबाच्या सानिध्यामध्ये आहोत. 10 मिनिट का होईना पण आपण अशी कल्पना करा की आपण स्वर्गामध्ये आहोत. त्या स्वर्गामध्ये गेल्यानंतर, स्वर्ग लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांना खाली यावं लागतं, खाली यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस इंद्रसभेमध्ये याचं मंथन चालू होतं इंद्राच्या ह्याच्यामध्ये की या अमृताला वास येतोय. इंद्राच्या मध्ये सुद्धा इंद्रलोकामध्ये इतका आरामी असतं की त्याला खाल्लेलं पचत नाही. अन्नाचा वास येतो, त्याचा अमृताचा वास येत होता. म्हणून हे वास जाण्यासाठी हे सगळेच विष्णूकडे गेले. ह्या आमच्या स्वर्गामधल्या अन्नामध्ये वास येतो, काय देवा हे काय नेमकी भानगड काय? त्यावेळेस त्याने भगवान विष्णूने सांगितले, जावा पृथ्वीवर जावा आणि तो शेतकरी काम करतो त्याच्याजवळ जावा, त्यानं सांगते तुम्हाला. ज्या शेतकरी नांगर हाकत होता, मे महिन्यामध्ये सगळे देव आले इथं पृथ्वीवर. आणि पृथ्वीवर देव येऊन त्या शेतकऱ्याच्या सानिध्यामध्ये जाऊन ज्यावेळेस नांगर हाकत होता, देव म्हणल्यानंतर रूप घेऊन आलं तर कोणी सांगणार नाही. म्हणून त्याने कामगाराचं रूप घेऊन आलेलं होतं. आणि त्या कामगाराच्या रूपामध्ये
ह्याच्या मागं फिरायला लागले. त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना सांगितलं, ठीक आहे मी सांगतो, मार ही 4 वळी नांगर. देवाला, इंद्रदेवाला मारायला लावले. इंद्रानं ज्यावेळेस हे नांगर मारायला चालू केलं त्यावेळेस त्याच्या अंगावाटा घाम टप 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 यायला चालू झाला. आणि 2 घंटे ज्यावेळेस त्यानं नांगर मारला, 3ऱ्या घंट्याला जरा 12 वाजलेत, आता आपण थोडंसं जेवण करू म्हणून त्या शेतकऱ्याने बोलले इंद्राला. आणि इंद्र आणि त्याने बसून जेवायला लागले. फक्त भाकर होती आणि कांदा होता. तिथं का होतं, इंद्रसभेमध्ये अमृत होतं, नाना प्रकारचे खाद्य होते, पक्वान्य होते, त्याचा वीट आला होता. इथं ज्यावेळेस इंद्रानं ह्याच्याजवळ कांदा आणि भाकर खाल्ले त्यावेळेस इंद्राला अमृताहूनही पवित्र असं अन्न वाटलं हे. म्हणून अन्नाला आपण, अन्न हे पूर्ण ब्रह्मा उदर भरण नोई जाणी जे यज्ञ कर्म, हा ब्रह्मा आहे. ह्या अन्नाचा अपमान कधी करायचा नसतो. आज रोजी मिळालंय त्याचा आपण अपमान करतो, पण आज 100 वर्षापूर्वी, 100 वर्ष म्हणण्यापेक्षा बी 30 ते 40 वर्षापूर्वी अशी ही होती, अवस्था होती आपल्या भारतामध्ये. इंदिरा गांधीच्या अगोदरचा काळ, इंदिरा गांधी काय काय होणार जगवली 72ला, त्याच्या अगोदर बरबड्या, आता माहीत आहे का बरबड्या, याच्यामधल्या पूर्वजाला फक्त म्हाताऱ्या बायाला माहीत आहे बरबड्या का म्हणतात. बरबड्या दळून खाऊन जगले, काळं हायब्रिड खाऊन जगले. आज रोजी भात आणि चपाती आहे ती बाहेर पडायला लागली. त्या देवाला किती कोप येत असेल. मी ह्यांना दिलेलं आहे खायासाठी, पण ह्यांनी का बरं खात नसतील, वाईट वाटत असेल ना त्याला. आपण अपमान करतो ना देवाचा, तसं त्या इंद्र लोकांमधल्या त्या अमृताचा अपमान झालेला होता. इथं आल्यानंतर या शेतकऱ्याचं जे अन्न खाल्लं त्यावेळेस इंद्राला अतिशय शांत झोप लागली. कवा झोप लागली पता लागाय नाही. म्हणून मला हे सांगायचे आहे, सावताबाबाला हे सांगायचे आहे, सावताबाबानं सतत नामस्मरण केलेलं नाही किंवा सतत हृदयामध्ये देव आहे, पण लोकाला कधी वारीला गेले आतापर्यंत कुण्या संतानं सांगितले का सावताबाबा हे वारीलाच गेले पंढरपूरला म्हणून. त्यांचे पूर्वज गेलेत बरं का. मी असं म्हणणार नाही की त्यांचे पूर्वज गेले नाहीत, असं म्हणणार नाही किंवा कुणीही म्हणणार नाही. त्यांचे पूर्वज गेलेले आहेत आणि विठ्ठलाकडून मागून घेतलेले आहेत, सावताबाबाला माझ्या कुळामध्ये असा पुत्र मला दे, की माझ्या 7 पिढीचा उद्धार करणारा पुत्र दे, की मागून घेतलेला आहे. त्या विठ्ठल मंदिरामध्ये रात्रच्याला ज्यावेळेस विठ्ठल मंदिर बंद झालं त्यावेळेस त्यांचे वडील त्या विठ्ठलाच्या पायथ्याशी तिथंच झोप लागलेली होती. आणि त्यावेळेस त्यांना दृष्टांत झालेला होता की तुला पुत्र असा मिळेल की प्रत्यक्षात मी त्याच्या दर्शनाला येईल. आणि त्या भगवंताच्या आशीर्वादामुळं या दोघी मायबापाच्या पोटी हा सावता जन्माला आला. पण सावता कधीही तिथं गेलेला नाही. भगवान परमेश्वर विठ्ठल पांडुरंग केवळ आरण गावाला येतात यांच्या भेटीसाठी. सगळ्या भारतामधल्या दिंड्या विठ्ठलाकडे जातात, पण एकमेव असंच तीर्थक्षेत्र आहे हे आरण, हे विठ्ठलाची पालखी तिथं येते. एवढं सामर्थ्य आरण गावात आहे. आणि मला आणखीन एक ह्याच्या माध्यमातून की त्याने जे केलेलं कांदामुळी भाकरी, त्याने जे केलेलं शेतामध्ये कष्ट आहे हेच देव आहे. आपण जर आपल्या घरामध्ये, आपण कामगार आहोत, काम करणारे आहोत, जर तन्मयतेनं त्या जर कामाशी जर एकनिगडीत झालो तोच देव आहे आपणाला. एखाद्या स्त्रीनं घरामध्ये स्वयंपाक करत असताना तन्मयतेनं जर स्वयंपाक केला तेच अन्नपूर्ण ब्रह्म आहे. तोच प्रसाद आहे, तेच पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून आपण काम करताना सावताबाबा हेच सांगतात, कुठेही जाऊ नका, देव तुमच्याच हृदयात आहे. ईश्वरी ठेवूनी भाव, ईश्वरी ठेवूनी भाव, हृदयी साठवावा देव, येरे प्रपंच उपाव त्रणवत मानावा. आणि हा असा करीत ज्यावेळेस तुम्ही संसार करू त्यावेळेस तुमचा संसार नाही तर हा प्रत्यक्ष देवच होतो. हा प्रत्येक ज्या व्यक्तीनं अशा प्रकारचा जो संसार केला, आता मला व्यक्ती म्हणलेला आहे, म्हणजे जेवढ्या साधू संतानं असा जो ज्याचा संसार झाला ते देव म्हणून आज रोजी पूजलं जातं. आणि सावताबाबाला आज रोजी आपण पूजण्यामागचा हाच केवळ भाव आहे. आणि हे भाव आपण हृदयामध्ये ठेवून त्या सावताबाबाला भजायला पाहिजे. संताच्या आणखीन एक संताच्या सानिध्यात जा असं म्हणतात.
इथं सांगत असताना त्रन्नवत जाणावा ईश्वरी ठेवणी भाव हृदय साठवावा देव येरे प्रपंच उपाव त्रन्नवत जाणावं. त्रन्नवत आता तृण म्हणजे गवत असं तुम्हाला अर्थ सांगितलं, म्हणजे एकमेकाच्या सानिध्यात. बरोबर आहे. म्हणजे साडीच्या बाजूला अजून एक काहीतरी वागतं, किंवा आपण सोयाबीन पेरलं त्याच्या बाजूला गवत वागतं, मोठाड भाषेत अजून. तसं सावताबाबा सांगतात की अशा लोकांच्या सानिध्यात जा की तू सुद्धा देव होऊन जाशील. बरोबर आहे. अशा लोकांच्या सानिध्यात जा की येणारी, त्याच्या सोबतीला जाणारी प्रत्येक व्यक्ती देव होऊन जावं. म्हणजे नेमकं काय होऊन जावं, कसं, कुणाच्या सानिध्यात जावं, तर ते संताच्या सानिध्यात जावं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फार प्राचीन उदाहरण आहे. त्याला नाव आहे मंडल मिश्रा नामक व्यक्ती. तुम्हाला नाव थोडं वेगळं वाटेल. हा ज्या वेळेस आद्यशंकराचार्याच्या कथा आहे. आद्यशंकराचार्य ज्या वेळेस या नालंदा विश्वविद्यालय म्हणून आपल्या भारतामध्ये एक प्राचीन असं विश्वविद्यालय होऊन गेलं. नालंदा म्हणजे बिहारमधून ह्या संस्कृतीचा उगम झाला. नालंदा विश्वविद्यालयामधून जेवढे काही आचार्य झाले, ते आचार्य ह्या विश्वविद्यालयामध्ये शिकून आलेले. शंकराचार्य ज्याला उपाधी आहे अजून. तर ह्या आद्यशंकराचार्याकडं मंडल मिश्रा लग्न झाल्यानंतर विद्या ग्रहण करावा असे त्याच्या अपेक्षेने त्याच्याकडे जातात. आणि या मंडल मिश्राला लग्न झाल्यामुळं ह्याची परंपरा आहे आद्यशंकराचार्याची, की लग्न झालेल्या व्यक्तीला कुठलंही ज्ञान दिलं जात नाही. हे नियम आहे त्यांचा. पण या मंडल मिश्राची इच्छा मला ज्ञान मिळावं. त्यावेळेस आद्यशंकराचार्य आणि त्यांच्यामध्ये वार्तालाप झाले शास्त्रपुराणाबद्दल. त्यावेळेस मिश्रा हरले गेले, पण त्यावेळेस त्याची बायकोनं साथ दिली आणि आद्यशंकराचार्याला हरवलं गेलं शास्त्रार्थामध्ये. आणि आद्यशंकराचार्यानं मान्य केलं की मी याला माझं शिष्यत्व प्राप्त करेन. कारण का तर या आद्यशंकराचार्याच्या परंपरेमध्ये आतापर्यंत झालेल्या ह्याचा इसवी सनाच्या अगोदरचा काळ आहे. तिथून आलेल्या परंपरेनुसार आजपर्यंत जेवढे जे शंकराचार्य झाले त्याच्यामध्ये हा एवढा एकच मंडल मिश्रा नामाचाच व्यक्ती आहे, तो गृहस्थाश्रमी आहे. आणि याच्या जीवनाची कथा अशी आहे. हा मंडल मिश्रा ज्या वेळेस आद्यशंकराचार्याकडे ज्ञान ग्रहण करत होता, ज्ञान ग्रहण करत असताना 25 वर्षाचा काळ गेला. पूर्ण ज्ञान संपन्न झालं. आद्यशंकराचार्याने घरी पाठवलं. घरी ज्यावेळेस याच्या घरामध्ये पोपट, कुत्रा, मांजर जे काही प्राणी असतील, त्याचा आश्रम आहे तिथं, त्या आश्रमामध्ये जेवढे काही प्राणी असतील त्या प्राण्याला एक विद्या होती. ज्यावेळेस काही व्यक्ती याचं परीक्षण घेण्यासाठी ज्यावेळेस ह्या नालंदा विश्वविद्यालयामध्ये येत होते, त्यावेळेस प्रत्येकजण वाटेने येत असताना घर कोणतं आहे म्हणून विचारायचे. घर कोणतं आहे म्हणून विचारल्यानंतर प्रत्येक माणूस सांगायचा की तिथं जावा आणि त्या जागेत जी काही प्राणी दिसेल त्याला विचारा, जी काही दिसेल त्याला विचारा. आणि प्रत्येक माणसाला ज्यावेळेस माणूस ज्या प्राण्याला विचारत होता, मंडल मिश्राचं घर दावत होतं. आणि ते दावत असताना साध्या भाषेमध्ये दावत नव्हते, संस्कृतमध्ये वेदाचं पूर्ण ज्ञानाचं रूप, प्रत्येक वेदाच्या रूपानं त्याचं व्याख्यान करत करत त्याचं घर दावत होते. म्हणजे मला हे सांगायचे आहे, त्या मंडल मिश्राच्या घरचा पोपट, वानेर, मांजर वेद बोलत होता. मंडल मिश्राच्या घरचा पोपट वेद बोलत होता. जसं की आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना रेडेश्वराला वेद बोलवला, तशा प्रकारे मंडल मिश्रानं पोपटाला वेद बोलवलं. हे सामर्थ्य कुणामुळं आलं त्या पोपटामध्ये, तर या संतामुळं आलं. म्हणून सावता महाराज सांगतात की हा प्रपंच त्रन्नवत आहे. ज्यावेळेस हा प्रपंच त्रन्नवत मानून या सगळ्या जीवाशी एक तादात्म्यता मिळवल, त्यावेळेस त्याला देवाची प्राप्ती होती, त्यावेळेस त्याला स्वर्गाची, मोक्षाची प्राप्ती होती. आणखीन बऱ्याचशा लोकांचे असे उदाहरणं आहेत. वेळ एक 10-15 मिनिट घेतो बरं का, घेऊ का? एक 15 मिनिट, एक 5 मिनिट घेतो. तुम्हाला आणखीन एक दृष्टांत रूपानं सांगून मी पूर्णविराम देतो. दृष्टांत असा आहे, या कर्नाटकमध्ये एक महान असा भक्त होऊन गेला.
आणि तो भक्त भिल्ल जातीचा आहे. भिल्ल जातीचा म्हणजे हलक्या जातीचा, आणि तो भिल्ल जातीचा असल्यामुळं त्याला महादेवाची पूजा, कर्नाटकमध्ये जास्त करून महादेवाची पूजा करतात. आणि ते भिल्ल जातीचं काय करायचं, तोंडामध्ये पाणी धरायचं. भांडं नाही, काही नाही, भिल्ल पूर्ण शरीर आहे. भिल्ल म्हणल्यानंतर जंगलामध्ये राहणारी जात. तोंडामध्ये पाणी धरायचं, हातामध्ये फुलं घ्यायचं, पायामध्ये निवद घ्यायचं, बरं का. अशा ह्या सगळ्या अवयवामध्ये काही ना काही भगवंताला अर्पण करण्यासाठी घ्यायचं. पहिल्यांदा आल्या आल्या तोंडातलं पाणी पिंडीवर टाकायचं, पुन्हा फुलं घालायचं, पुन्हा नैवेद्य दावायचं. आणि मला वाटतं त्या ह्याचं नाव तिथल्या हां कोण, कन्हैया, नाही ते तर गुरु असलेला त्याचं, त्या गुरुचं नाव काय तर आहे, नरसिंग मेहता तिथलाच आहे की काय असणार नाव त्याचं, मला तेवढं करेक्ट आता नाव आठवणार बरं का, नाव माझ्या ध्यानात आहे. तो दररोज जाताना त्या ह्याचं बघायचा इथून. मी पूजा करून गेल्यानंतर तो व्यक्ती पूजा करून जायचा अगोदर गुरु असलेला, आणि ही पूजा केल्यानंतर ह्याला सगळं साफ करून तोंडानं पाणी आणून खराबातल्या खराब जनस्वी तर निवत म्हणून धावतोय. कोण असेल त्यानं लपून बघितलं. बरेच दिवस गेले असं बघत ज्यावेळेस याला ह्या भिल्लाला वाटलं, देव माझ्यावर, मी 4 वर्ष झालं पूजा करतो पण माझ्यावर देव प्रसन्न होत नाही, म्हणून आजपासून काय करायला पाहिजे, या देवाला आपल्या अवयवाचं प्रत्येक अवयव छाटून देवाला अर्पण करायला पाहिजे. तोंडामध्ये पाणी आणायचं, प्रत्येक अवयव एक बोटं, हात सगळे छाटून झाले. आणि ज्यावेळेस सगळ्यात लास्टला एकच अवयव उरला, इथपर्यंत ज्यावेळेस अवयव छाटलं गेलं, लास्टला डोळा उरला गेला, ती डोळाही त्याच्यावर त्या पिंडीवर त्यानं हे केलं, काढून ठेवलं. दुसरा डोळा काढणार त्यावेळेस भगवान शिव प्रकट झाले आणि भगवान शिवानं सांगितलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग काम. जशाला तसं पूर्ण रूप करून दिलं. ज्यावेळेस हे बाजूचे जे संत महात्मे बघत होते, देव ही बघतो की भक्ती करणारा माझ्यावर आज रोजी नैवेद्य कोणचं दावलं ही बघत नाही, माझ्यावर श्रद्धा कोणची आहे, कशा प्रकारची श्रद्धा आहे हे बघितलं जातं आहे. हा भिल्लाचा एक इतिहास फारसं कर्नाटकमध्ये जास्त करून आहे. त्याचं एवढंच वैशिष्ट्य आहे की देवाला जी काही आपण समर्पित करू ते पूर्ण भावनेने समर्पित करावं, असे भगवंताची अपेक्षा आहे. म्हणून भगवान सावता महाराज इथं हेच सांगतात, ईश्वरी ठेवून भाव, आपल्या हृदयामध्ये भाव ठेवून त्या परमेश्वराला जी काही अर्पण करायचं आहे तिथे आपण पूर्ण भाव ठेवून अर्पण करावं. हृदयामध्ये देव साठवावा, येरे प्रपंच उपावत्र नर्थ जाणावा. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. आज हे सत्याचा लास्टचा दिवस प्रवचनाचा. तर आता आपणाला पसायदान घ्यायचं आहे. पसायदान घेऊन स्वतः महाराजाची आरती घ्यायची आहे का उद्या घ्यायचं? तर पसायदान आपण सकाळी घेतलं तर सांगू. पसायदान